कोणी म्हणा इथं तेच खपत ज्याचा TRP जास्त आहे. 2 वर्ष पंढरीची वारी झाली नाही, आत्मीयतेनं माझं वारकरी वारी करत होते, तरीसुद्धा यावर्षी ज्ञानोबाराय तुकोबारायचं प्रस्थान टीव्हीला दाखवलं नाही. दाखवलं का? ज्ञानोबाराय तुकोबारायचं प्रस्थान टीव्हीला दाखवलं का? का नाही दाखवलं? कारण पंढरीच्या वारीपेक्षा गुवाहाटीच्या वाऱ्या जास्त TRP देत होत्या. त्यात आपला जिल्हा तर लय गाजला. काय ते झाडी, काय ती डोंगर, काय ती हाट्याल, वाक्यमध्ये होतं सगळं महाराज. आपल्याला काय, आपण सगळ्या पक्षाचे एकनिष्ठ कार्य करते महाराज बरं का. आपल्याला काही कोणाशी घेणं देणं नाही. फक्त तुमचं कसं आहे ना, पोरगी वरातीत नाचली, सुशिक्षित, फ्री माइंडेड, हाय क्लास सोसायटी, आणि तीच मुलगी कीर्तनात नाचली, मूर्ख, नालायक, अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. अरे वा, म्हणजे ज्याला मटण चावणा त्यानं माळ घातली तुमच्या नजरेत त्यो महाराज, आणि आम्ही जन्मल्यापासून बोंब बोलतोय आम्ही पात्राज, आम्हाला काय येतं तेव्हा, आम्ही म्हणजे पैसा घेऊन कीर्तन करणारी जात. हो, माझं तर लय अवघड आहे षटपळेकर. मी जर शांत कीर्तन केलं ना, लोक म्हणतात नेवळाट आहे, नुसतंच उभं राहतंय, त्याला काय कळाय वे. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं ना, गेल तर मी कीर्तनाला नाचतीच नाचती, मग करू काय? तुमचं ऐकलं तर मला कीर्तन सोडावं लागेल. मग मी विचार केला, जाऊ दे तिकडं, आवडे देवासी तो एका प्रकार. लोकांनी सांगावं ना आपण नाचावं, काही नटनट्या नाहीये, परमार्थ तसाच करावा, आवडते. कारण हे लोक आहेत हो. आणि बायकांच्या बाबतीत तर चांगलं बोललं तरी नावं ठेवतात, वाईट बोललं तरी, जास्त बोललं हे नुसतं फटाळ थंडाचं हाय, त्याला काय वाटा 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 वाटा, नाही बोललं आतल्या गाठीची हाय, त्याचं काय करावं, काय तुमच्या म्हणणं आम्ही, म्हणजे तुम्ही सांगाच आम्हाला एकदा, नाही का महाराज. साडी घालावी तरी यांना प्रॉब्लेम आहे, फेटा बांधावा तरी यांना प्रॉब्लेम आहे. मला कळत नाही माऊली, म्हणजे यांचं कसं आहे, गोरी बायको केली हेच म्हणतात, बाबो याला बरी दिली, काळी केली तीच म्हणतात, आयो यानं बरी केली, तुझ्या म्हणण्यानं मग ब्रह्मचारीच राहू आम्ही, नाही का. करावं काय एवढं एकदा सांगा. मी जर म्हणते माय बापा हो, विनंती माझी, आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. आज मात्र 100% आपलंच आरक्षण आहे की नाही. मंडपात दुसऱ्याला जागाच नाही महाराज, मंडपाच्या बाहेर सुद्धा हातवरच आहेत ते. जरा तरी द्यायचं की राव, खूप तरी कुठं तरी. बायको म्हणली असून तर या माग, मी जाते पुढं, मला जागा पाहिजे, तुला भेटली तर भेटली, तुझं काय तू कोपऱ्यात बसून बी ऐकतो महाराज. हे पण मजा आली, आनंद वाटला महाराज. खरं कसं असतं ना, तुम्ही मला सांगा, कीर्तन छान केलंय हे महाराष्ट्राने म्हणल्यावर जेवढा आनंद होत नाही, जेवढं घरच्यांनी म्हणल्यावर होतो, बरोबर आहे की नाही. स्वयंपाक चांगला केला हे पाहुण्यानं म्हणल्यावर भारी वाटत नाही, पण नवऱ्यानं म्हणलं की नाही खरंच भारी झालतं ग, भारी वाटतं की नाही. तसंच आहे, शेवटी तुम्ही माझी पार्टी आहे, तुम्ही असले की मला मजाच येते महाराज बरं का. दुसरं काही काय असं ना, म्हणजे असं नाही की ते नसल्यावर नाही, फक्त चला आज कुठेतरी नवरात्र महोत्सव सत्कर्म आला लागला, आज अख्खा मंडप माय माऊल्यांचा आहे. आणि खरंच सांगते का माय, ही माणसं म्हणतात पण आपलं शास्त्र फार गोड आहे. आपल्या शास्त्रामध्ये यत्र नारीस्तु पूजनते रमनते तत्र देवता, अर्थात जिथं आई भवानीचं पूजन केलं जातं तिथंच नारीचं पूजनही महत्वाचं आहे. आम्ही आई भवानीला मानतो, पण घरातल्या लक्ष्मीला कधी मान दिला नाही महाराज. आम्ही 9 दिवस आईला पिठावर बसवतो दादा, पण रस्त्यानं चालणाऱ्या प्रत्येक पोरीला माल म्हणून बघतो, तिच्या बाई अंगावर चर्चा करतो, ती कशी दिसतीये, गोरी आहे, काळी आहे, हडकुळी आहे, जाड आहे, तिचा कलर कसा आहे, तिचा बांधा कसा आहे. गरज नाही रे दादा. म्हणजे आपलं कसं आहे ना माऊली, कर्म चुकवायचं आणि पुन्हा देवानं शिक्षा दिली म्हणून बोंबलत बसायचं. म्हणजे नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध लावायचा आणि मायबापाला घराबाहेर काढायचं. आपल्या बापाला तर देव पावल का? हां, 10 दिवस गणपती बसवायचा आणि बुडवताना शांत बाई लावायचं आणि पुन्हा म्हणायचं गणपती पावला नाही, तू नाचत बुडीवला पावेल. नवरात्राचे उपास करायचे, दुसऱ्या दिवशी बोकड कापायचं आणि पण देवी कोपली, तुम्ही आखाड्यात बोकडाच्या बोकडं हाणली. तुला काय कळलं रे बाळा. बरोबर तसं आहे ते. स्वार्थ साधून केलेला परमार्थ ना तुम्हाला सुख देणार आहे ना आम्हाला सुख देणार आहे. उत्तमेन ही सिद्ध्यंती कार्यानी न मनोरथ है, नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशंती मुखी मृगः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून हरिण गेलं असं कधी ऐकलंय? कष्ट न करता स्वार्थ ठेवून उद्योग मोठा झाला असं कधी ऐकलंय? अहो मग देवाकडे मागितलं पण देवानं दिलं नाही, त्याचं काहीतरी कारण असेल की नाही? देवाकडे मागितलं माऊली
आम्ही भजनही केली, आम्ही कीर्तनही केली, आम्ही सगळंच केलं, पण देवाने आम्हाला दिलं नाही. असं कसं काय झालं? अभ्यास केला आणि नापास झाला, शक्य आहे का? हो, तुम्ही गणित सोडवायच्या पेपरला मराठीचं वाचून आला हो, तुम्ही पास कसं वाचाल? लॉजिक आहे की नाही? कर्मसुद्धा सत्य पाहिजे की नाही माऊली? कीर्तनकार जरी असला आणि चुकत असला तर देव त्याला माफ करतो का? नाही हो माऊली. आपलं कसं आहे, एक माणूस एका महाराजाकडे गेला आणि म्हणला महाराज, म्हणजे एका योग्यांकडे गेला, माफ करा माऊली, कानाला हात लावून सांगते, पण सध्याच्या काळात योगी राहिले नाही, आता फक्त भोगी. तर काही नाही हो, काही नाही, आता फक्त दिखावा आहे, बाकी काहीच नाही. योगी त्याला म्हणावं, माझ्या माऊली सांगतात, माणसाच्या शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला आणि सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक, श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे. 3.5 वेडे गमसली कुंडलिनी शक्ती या बेंबीच्या देटापासून षडशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लागते. ज्यावेळेस माणसाला समाधी लागते, योग्याचं पहिलं लक्षण पूर्ण होतं. योगी कुणाला म्हणावं तर माऊली सांगतात, योगी तोही करीती परी कर्मे तीर्ण बंदी जाते, जे सांडिले आहे संगती अहम भावाची. ज्याला स्वत्वाची भावनाच नाहीये त्याला योगी आणि संत म्हणावं. म्हणजे काय? साध्या भाषेत सांगते, हत्ती केला, काय केला? माझं निम पाकिट देऊ का माय मावले, म्हणजे बोल चाल, बोला की ग माय. मग काय केला? पाठीमागच्या तुम्ही काय वनवासाला गेलत्या काय? शांत राहायला बोलत जा की ग माय. काय केला? एवढं बोलून सुद्धा 2-4 धटकुल्या बोलल्याच नाही. आता त्यांचं न बोलायचं कारण वेगळं आहे. ते कीर्तन झालं शेजारचीला म्हणणार एवढी बोंबलत होती, बोलल्याच नाही. खाता कशासोबत तुम्ही? तुम्हाला काय वाटतं? जर तुम्ही माझं ऐकलं नाही तर माझं काही वाटोळं होणार आहे? माझं पाकीट ठरलंय ते ठरलंयच. तुम्ही बोला नाही तर नाही बोला, वाटोळं तुमचं आहे हो माय बाबा. हो, एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्याने विचारलं, काय झालं रे हसायला? हा म्हणला, कंडक्टरला फसवला. ते म्हणला, कस काय? म्हणलं, तिकीट काढलं आणि गेलाच नाही. कळलं त्यालाच कळलं. तुम्ही सांगा, याच्यात कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? मग कुणाचं गेलं? येथे कोणाचे काय बा गेले? ज्याचे त्याने अनहित केले ना. माझं काय ना तुमचं काय माऊली, पण ज्याने केलंच नाही त्याला देव देणारच. साधा आहे ना दादा, कर्म आहे ना. माणूसा कर्माने बांधलायला अदश्य मुलाने अनुसंततानी कर्मानुबंधीनी मनुष्य लोके न रूपमस्य ततोपलभ्यते नांतो न चादिर्न च संप्रतिष्ठा. म्हणजे काय तर इथं ठरलेलं आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे बहुदिस्तारे कृपया पारे पाहि मुरारे. उपाय एकच आहे, भज गोविंदम. आणि जणे जणे भजलं मग काय, हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील. आणि नामस्मरण फार साधा मार्ग आहे भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी. मी तर म्हणते फार उपास तापास सुद्धा करायच्या भानगडीत पडत जाऊ नका. हा, तुमच्या मनाला समाधान वाटतंय करा, नवरात्र केला तुम्ही छान, वा, देवी त्याचं फळ तुम्हाला नक्की देईल. पण कसं आहे ना, उपवास करा म्हणजे पोटाला मारा असं नाही, आपल्याला वासनेला मारायचंय. पोटाला लागतंय तेवढं खा, उगा निरंकार करायचं नाही. हाडाची काढा झाली तुमच्या. माझ्याकडे बघू नका, माझी कीर्तनानं झाल्यात, उपासानं नाही. लागलेलं की माझ्याकडेच बघायला लागला.